आणि यानंतरची बातमी अवकाळी पावसासंदर्भातली। राज्यामध्ये शुक्रवारपर्यंत वादळी पाऊस, गारपीट याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत। परिणामी राज्यामध्ये उन्हाळ्यातच पावसाळी वातावरण तयार झाले। हवामान खात्याने मंगळवारी राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला। त्यामध्ये मेघगर्जनेसह ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा, गारपीट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी काही विशेष सूचना देण्यात आल्या। शेतकरी बांधवांनी विजेच्या इशाऱ्याच्या कालावधीत शेतातली कामं टाळावीत, बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरतं थांबवावं, यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावर जिथं गर्दी होऊ शकते अशा कार्यक्रमांचं आयोजन रद्द करावं असं आवाहन करण्यात आलं। ह्या काळात जो पाऊस पडतो तो हवेचा दाब उच्च असताना पाऊस पडतो, त्यामुळे ह्या पावसामध्ये गारपिटीचा आणि विजांचा धोका फार मोठ्या प्रमाणावर असतो। त्यामुळे ह्या काळात काळजी घेणं आवश्यक आहे। खास करून आपल्या बहुवार्षिक फळबागा आणि भाजीपाला पिकांना सध्या अशा प्रकारच्या पावसापासून त्रास संभवतो। त्यामुळे शक्य ती काळजी घेणे आवश्यक आहे। खास करून विजांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जो काही प्रोटोकॉल सांगितलेला आहे, ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करणं आवश्यक आहे। राज्याच्या खास करून पूर्व भागामध्ये नागपूर पासून पूर्वेकडचे जे जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये विजांचा आणि गारपिटीचा त्रास जास्त असतो। सध्या दक्षिण महाराष्ट्र आणि त्याच्या संलग्न असलेले सोलापूर, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा अनुभव आपण घेतो आहोत। दक्षिण बाजूला जरी धोका असला तरी हा पाऊस काही विस्तृत क्षेत्रावर पडत नसतो। अगदी निवडक क्षेत्रावर, तुरळक क्षेत्रावरती पण फार जोरदार पावसाचा अनुभव आपण घेतो। त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे। कोकणासह महाराष्ट्राच्या अन्य काही भागामध्ये आज सकाळी सुद्धा पावसाची बरसात झाली। काही ठिकाणी यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आणि विशेषतः फळबागांचं मोठं नुकसान होतंय। बऱ्याच ठिकाणी पिकं काढणीला आलेली आहेत, त्यांचं मोठं नुकसान होतं। आत्ताच्या दृश्यामध्ये आपण पाहतोय ती पानांचं मोठं नुकसान झालेलं आहे। जी पानं बाजारामध्ये विकण्यासाठी येतात, खाण्याची पानं, त्यांचं मोठं नुकसान झालं। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना त्यामुळे त्रास सहन करावा लागतोय। अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं कांद्याचं पीक जमीनदोस्त झाले। भरपाई द्या नाहीतर इच्छामरण तरी द्या, येवल्यातल्या कांदा उत्पादकांनी हा आक्रोश केलाय। नुकसानग्रस्त झालेल्या या कांदा पिकाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। येवला तालुक्यासह परिसरामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून वातावरणात लक्षणीय बदल झाल्याचं दिसून येत आहेत। अक्षरशः काल रात्रीच्या सुमारास येवला तालुक्यातील कुसमडी असो, कुसूर असो या परिसरात जो उत्तर जो भाग आहे येवला तालुक्याच्या त्या ठिकाणी अक्षरशः अवकाळी व वादळी पावसाने अक्षरशः कांद्याचं मोठं नुकसान केलं। आपण बघितलं तर अक्षरशः कांदा पीक हे जमीनदोस्त झाल्याचं चित्र यावेळी दिसून येतं। आपल्यासोबत हेच कांदा उत्पादक शेतकरी, काय सांगाल की रात्रीच्या पावसाने किती एकर कांद्याचं नुकसान झालं? रात्री आलेल्या या आसमानी संकटामुळे जवळजवळ 10 एकराचं माझ्या कांद्याचं नुकसान झालंय। खरं तर कांद्याला भाव नाही हे सुलतानी संकट शेतकऱ्यावर पहिल्यापासूनच मंडरातंय आणि त्याच्यात हे आसमानी संकट यामुळे एकदम बर्बाद शेतकरी झालेला आहे। आता शेतकऱ्याला इच्छामरण घ्यावं काय असं वाटायला लागलं। यातून सरकारने काहीतरी मार्ग काढला पाहिजे। फेडरेशन मार्फत असेल नाही तर किंवा हमी भावाने आमचे कांदे खरेदी केले पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे। आमचा खर्च तरी फिटल एवढी अपेक्षा आहे। नरेंद्र बटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।